भारतीय जनता पक्षाचे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बसलाल बंब यांचा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होतोय। त्यामध्ये आमदार प्रशांत बंब हे आपल्या कार्यकर्त्यांना एका तरुणाला शांत करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत। त्यानंतर प्रशांत बंब यांचे कार्यकर्त्यांकडून त्या तरुणाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार देखील समोर आलाय। त्यानंतर आमदार बंब यांच्यावर विविध स्तरावरून टीका होतीये। शिवाय त्यांचा हा व्हिडिओ बातम्यांमध्ये चर्चेचा विषय बनलाय। तसंच या व्हिडिओमुळे प्रशांत बंब यांना फटका बसणार असं बोललं जात आहे। आता आजच्या व्हिडिओत आपण त्याच संदर्भात चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या प्रशांत बंब यांचं एक हाती वर्चस्व पाहायला मिळतं। 2009, 2014 आणि 2019 या तीनही विधानसभा निवडणुकींमध्ये प्रशांत बंब यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत विधिमंडळ गाठलंय। या मतदारसंघाच्या स्थानिक पातळीवर जर पाहिलं तर इथं विरोधक फक्त नावाला आहेत। प्रशांत बंब यांनी 15 वर्षात प्रत्येक विरोधकाला कसाऱ्याचा घाट दाखवत मतदारसंघात आपल्या तोडीचा विरोधकच ठेवला नाहीये। दरम्यानच्या काळात प्रशांत बंब यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केलेत। त्या माध्यमातून प्रशांत बंब यांना फडणवीस यांनी मतदारसंघात कधीच निधीची कमी देखील पडू दिली नाहीये। त्यामुळे बंब यांनी देखील मतदारसंघात विकासाला कधीच कमतरता येऊ दिली नाही। मात्र गेल्या 2-2.5 वर्षांची जर गोष्ट पाहायला गेली तर प्रशांत बंब हे विविध वादांमध्ये सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यातला एक वाद म्हणजे त्यांनी शिक्षकांनी मुख्यालयी राहावा असा एक मुद्दा लावून धरला होता। त्यांनी राज्यातल्या शिक्षकांवर विविध आरोप देखील केले होते। त्यामुळे त्यांच्या विरोधात शिक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं। मात्र ही गोष्ट तर राहिली तात्पुरती। खरं तर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत बंब यांच्यासाठी मुख्य आव्हान उभं राहिलं ते सतीश चव्हाण यांचं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सतीश चव्हाण यांनी प्रशांत बंब यांच्या निवडणुकीत नाकी नऊ आणले। त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे सतीश चव्हाण यांना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मिळालेला पाठिंबा। मनोज जरांगे पाटील यांनी 3 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये घेतलेल्या बैठकीत गंगापूर विधानसभा मतदारसंघाची जागा पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे मतदारसंघातले मराठा मतदार हे प्रामुख्याने प्रशांत बंब यांच्या विरोधात जाऊन सतीश चव्हाण यांच्या बाजूने भूमिका घेताना दिसत आहेत। त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे काकासाहेब शिंदे, जे की मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झाले होते, त्यांच्या भावाला सतीश चव्हाण यांनी आपल्या संस्थेत नोकरी लावून दिल्यामुळे देखील मराठा समाजात सतीश चव्हाण यांच्याबद्दल आदर पाहायला मिळतोय। त्यामुळे ज्या ज्या गावात प्रशांत बंब हे प्रचारासाठी जातात तिथं त्यांना विरोध होताना बघायला मिळतोय। असाच एक विरोध 8 तारखेला झालेल्या गंगापूर तालुक्यातल्या गवळी शिवरा गावाच्या सभेत देखील पाहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। इथे एका तरुणानं प्रशांत बंब यांचं भाषण सुरू असताना त्यांना अडवत रेल्वेच्या आश्वासनाबाबतचा प्रश्न विचारला। यावर प्रशांत बंब यांनी त्या तरुणाला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुण काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता। त्यानं थेट बंब यांना तुम्हाला मतदान करणार नाही असं म्हटलं। त्यावर बंब हे म्हणाले, तू माझं ऐकून घे राजा, जर तुला मतदान करायचं नसेल तर नको करूस। मात्र त्या तरुणानं आणखी आक्रमकपणे बंब यांच्या भाषणात खोडा घालण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर बंब यांनी त्या तरुणाला म्हटलं, मी नसल्यावर तू पस्तावशील, तू मरेपर्यंत विसरणार नाहीस, अशी हालत करतील ही लोक तुझी। तसंच पुढं आमदार बंब म्हणतात, आता बास झालं, ए मागे घेऊन जा रे याला। यानंतर प्रशांत बंब यांच्या कार्यकर्त्यांनी त्या तरुणाला धक्काबुक्की केल्याचं त्या व्हिडिओत दिसतंय। आता प्रशांत बंब यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे कुठेतरी निवडणुकीत बंब यांना फटका बसेल अशी शक्यता सध्या सर्व स्तरावरून वर्तवण्यात येते। मात्र दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेलं तर या निवडणुकीत एक पॉइंट प्रशांत बंब यांच्यासाठी प्लस मध्ये घेऊन जाणारा ठरतोय। तो म्हणजे सतीश चव्हाण हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्याचे आहेत। तर उमरगा मतदारसंघ हा एससी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे ते गंगापूरमधून निवडणुकीच्या मैदानात उतरले। त्यामुळे सध्या त्यांच्याबद्दल आयात केलेला उमेदवार असं एक वाक्य मतदारसंघामध्ये वापरलं जात आहे। शिवाय स्थानिक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना देखील सतीश चव्हाण यांना उमेदवारी देणं हे पटलेलं नाहीये। त्यामुळे स्थानिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे उघडपणे सतीश चव्हाण यांच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात। आता हेच स्थानिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कुठेतरी प्रशांत बंब यांना अंतर्गत रसद पुरवतील असं बोललं जात आहे। त्यामुळे सध्या स्थितीत जरी वरवर प्रशांत बंब हे आपल्याला निवडणुकीच्या मैदानात माघारी दिसत असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीत वेगळा निकाल लागला तर नवल नसावं। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा।
धन्यवाद.